तर सामन्याला सुरुवात झालेली आहे इथे आपण पाहतो या पहिला बॉल जगदीश साठी पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिकडे एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे पहिल्या बॉलवरती 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आपण पाहतो या नगरसेविका नगरसेवक चषक 2026 या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय पहिला दिवस आपण जर बघितला टायगर स्पोर्ट्स भीवीपाडा या संघाच्या नावावरती राहिलेला आहे आजचा दिवस पाहूया कुठल्या संघाच्या नावावरती राहते तेच पाहतो आपण पुलचा फटका पुल पॉवरफुल झालेला आहे सक्सेसफुल झालेला आहे जगदीश खरपुडेच्या बॅट मधून हा षटकार निघालेला आहे हा षटकार आलाय या षटकाराने धावफलक आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल पण ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल पुण्यात एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला बॉल टाकून झाले 3 धाव संख्या झालेली आहे 9 इथे पाहतो फुलटा चेंडू आहे कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही प्रेमल आहे चेंडूच्या खाली प्रेमल गांगडा आणि खूप चांगलं झेल इथे पकडला गेलाय चंद्र सावर याची खेळी आता संपुष्टात येताना दिसेल आपल्याला चंद्र सावर एक जबरदस्त बॅटर आहे मात्र इथे स्वस्तामध्ये बाद होऊन तो माघारी भरतोय शून्याचा चष्मा घालून तो माघारी जाताना दिसतोय आपल्याला पहिला गडी तंबूच्या आश्रयाला नितीन भोईर आता न्यू बॅटर इन झालाय स्ट्राईक वरती असेल आलेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतो नितीन भोईर याचा बॅट अँड बॉल संपर्कच काही झालेला नाहीये छोटे डॉट बॉल टाकून झालेत 5 धावसंख्या आपण पाहतो 9 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत त्यानंतर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि आई वणुदेवी स्पोर्ट्स मांगोर्डेपाडा असा मॅच आपण पाहणार आहोत ते पाहतो आपण शफल आउट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क काही झालेला नाहीये ते पाहतो आपण पंचांनी सांगितले का चेंडू असेल वाईट बॉल इथे घोषित केला गेलाय धावसंख्या आता 1 ने पाहतो दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करत असताना 10 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत इथे हा चेंडू पाहतो आपण पुन्हा एकदा सोडून दिला गेलाय हाफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू होता इथे देखील व्हाईट बॉल इथे दिसतो आपल्याला इथे पाहतो आपण फुल टॉच चेंडू होता फुलर लेनचा चेंडू होता सरळ चेंडू एस्टर्न वर जाऊन आदलतोय आणि नितीन भोईर याची देखील खेळी इथे आता संपुष्टात येताना दिसते आपल्याला दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा Everybody make it bounce.
बघा पहिलं षटक समीर याचं पण बघितलं, 11 धावा त्याने खर्च केल्यात, 2 विकेट्स देखील त्याने मिळवले. आणि आता प्रेमल येतोय, प्रेमल गांगडा. पण पहिला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता, एवढं चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आपण पाहतोय नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी आणि होते आणि त्या मॅच मध्ये आपण पाहतोय पालनपाडा संघाने बाजी मारली होती. एक लो स्कोरिंग सामना झाला होता त्या मॅच मध्ये, त्या स्पर्धेमध्ये पाहतो. पण बेलकडी संघ तर बॅटिंग करताना दिसला होता आपल्याला. ते थोडासा मिसफिल्ड झाला आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न धावच्या स्वरूपात जगदीश हा बाद झालाय बघा. थोडस लेझी इथे झाले दोघी फलंदाज. आणि दुसरी धाव इथे कंप्लीट करत असताना इथे फलंदाज जगदीश खरपुडे हा बाद झालेला आहे. अजय आलेला न्यू बॅटर, ते देखील चांगल्या चेंडूची हाताळणी झालेली आहे. परफेक्ट लेंथ वरती इथे चेंडूची हाताळणी करतोय प्रेमल गांगडा, जो एक अनुभवी गोलंदाज आहे नवदुर्गा स्पोर्ट्स बिलकडे या संघाचा. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत ते म्हणजे 3. ते आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बघा तिकडे बॅलन्स बिघडला यष्टीरक्षकाचा, नजर हटी दुर्घटना घटी. यष्टीरक्षकांना झालेली बिग मिस्टेक मी तर म्हणेन. आणि मंगेश जाबर सारख्या फलंदाजाला इथे आता जीवनदान मिळालंय आणि हे जीवनदान कदाचित महागात ठरू शकतं बेलकडे संघासाठी. मात्र एक धाव मिळाली, धावसंख्या 1 ने आता 14 या आकड्यावरती बॉल टाकून झालेत 4 या षटकातील. ते बघा आणखीन एक चांगले चेंडू या षटकामध्ये पाहतोय. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. सिंगलच्या स्वरूपात फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि त्यानंतर एक रनआउटची विकेट देखील मिळाली, डॉट बॉल देखील आलेले आहेत. शेवटचा एक बॉल बाकी असेल. चेंडू देखील वेग फार रित्या हाताला लागला, मात्र डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. दिशाहीन हा चेंडू होता आणि पाहतोय आपण पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आपण पाहतोय अजित घरत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. मिस्टर करण अंबाला म्हणून त्याला संबोधलं जातं या परिसरामध्ये. त्यांचं आगमन झालंय, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. इथे देखील चेंडूला सोडून दिलाय. इथे देखील पंचांनी सांगितलं की हा बॉल वाईड आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड टाकले गेले. धावफलक आता एक्स्ट्रा आणि पुढे सरसवलं गेले, ते म्हणजे 16 या आकड्यावरती. पहिले 5 चेंडू जर बघितला अचूक टप्पावरती टाकले, मात्र हा तो शेवटचा चेंडू आहे तो टाकत असताना आपण पाहतोय दिशा ही थोडीशी भरकटली गेलंय प्रेमल गांगडा याची. इथे देखील आपण पाहतो या वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. सलगचा 3रा वाईट बॉल इथे टाकला गेलाय. वाईटची हॅट्रिक इथे कंप्लीट होताना दिसते आपल्याला प्रेमल गांगडा या बॉलर कडनं. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आता आपण पाहतो चांगल्या चेंडूची हाताळणी झालेली आहे. यष्टीरक्षक थोडेसे दूर राहिले आणि एक धाव इथे घेण्याची संधी मिळाली. लेगबायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळालेली आहे आणि पाहतो आपण एका धाव्याने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
ती पाहतो आपण खराब फिल्डिंग झालेली आहे. ते चेंडू फरार होताना दिसेल आपल्याला. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आपण पाहतोय पहिला चेंडू हा डॉट टाकला होता गोलंदाज जमीत लहांगे याने. मात्र त्यानंतर आलेला हा चौकार, या चौकार धावफलक आता पुढे सरसावलं जाते म्हणजे 22 या आकड्यावरती 22 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा तिसरं षटक मार्ग असते आणि 4 षटकांचा हा सामना आहे. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय आपल्याला. अजय भोवर याला पण पाहतोय स्ट्राईक वरती. अजयने आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेले आहेत आणि 5 धावा देखील त्याने बनवल्यात. म्हणजे 5 चेंडूचा खेळ त्याने केलाय, 5 धावा त्याने बनवलेल्या आहेत. बघा 4च धावा त्याने बनवल्यात, त्याच्यामध्ये आपण पाहतो एक लेग बाईज आहे. इथे देखील डॉट बॉल येताना चांगली बॉलिंग, परफेक्ट टप्पा इथे ठेवलाय गोलंदाजाने. आणि पाहतोय काय जो कानमंत्र दिला होता अमित लांगे याला, तो कानमंत्र नक्कीच त्याच्या कामी येताना दिसतोय. इथे आता आपण पाहतोय डाऊन दिले हा चेंडू हाताला गेला. पाहतोय 4 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकले गेले, मात्र त्यानंतर हा 5वा चेंडू थोडासा डाऊन दिले हाताला गेलाय. ज्या प्रकारे आपण पाहतोय प्रेमल यांनी इथे बॉलिंग केलं तसंच काहीतरी चित्र इथे पाहायला मिळतंय. आणि इथं रेफर केलं गेलंय. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल साठी जो व्हाईट बॉल इथे दिला गेलाय त्याला विरोध केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं. आणि लगेच पाहतोय नितीन गांगडा यांनी सांगितलंय की आम्हाला इथे रिव्ह्यू हवा आहे आणि त्याने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. सन्माननीय रामचंद्रजी जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत आणि या 4 ट्रॉफीज देखील आपण पाहतोय त्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेल्या आहेत. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय त्या प्रकारे आपण पाहतोय हा चेंडू लेग स्टिकच्या वरून ट्रॅव्हल झाला. इथे पाहतोय आपण इटफिल्डच्या वरून फटका ते किल्ला गेला, क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झालेला आहे आणि या 2 धावा इथे आता पलून पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग विथ विकेट्स इथे पाहायला मिळाली आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. चोवीसच धावा आपण धावफलकावरती लागलेल्या आहेत. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
बघा 3 षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकात 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 6 धावा या खर्च केल्या गेल्यात. 4 चेंडू डॉटच्या स्वरूपात टाकले होते अमित लांगे आणि आता आपण पाहतो या शेवटचं षटक इथे हाताळण्याकरता युवराज आलेला आहे. युवराज गांगडा, विकास माने, विकास माने इथे बघा षडंपुल पॉवरफुल सक्सेसफुल पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार मंगेश जाबर याने. जीवनदानाचा फायदा आता उचलताना दिसेल आपल्याला. मंगेश जाबर पहिल्याच बॉल वरती त्याने षटकार ठोकलाय आणि धावफलक आता आपण पाहतोय जाऊन पोहोचलेला आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. युवराज गांगडा याचं स्वागत इथे षटकाराने केलेलं आहे मंगेश जाबर याने. चला यानंतर टॉस हा केला जाणार आहे. काणे स्पोर्ट्स नाईकपाडा बी आणि आई वणुदेवी स्पोर्ट्स मांगरुणी पाडा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये नितीन गांगडा येतो चेंडूच्या खाली, मात्र नितीन कडनं झाली चुकी, बिग मिस्टेक म्हणावं लागेल. बॅकअप साठी तिकडे आणखी एक क्षेत्ररक्षक आलाय, त्याच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षण, मात्र 2च धावा इथे कंप्लीट केल्या जातील. इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना दिसतोय आपल्याला मंगेश जाबर. पहिल्या 2 बॉल वरती ते 8 धावा इथे घेतल्या. धावसंख्या झालेल्या 32. (32) 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते देखील आपण पाहतोय हा ट्रॅकर होता, मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वैभवजी धूम यांनी निर्णय कळवलाय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. धावफलक 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन द बोर्ड. इथे देखील चेंडूला सोडून दिलाय. मंगेशला माहिती आहे की हा चेंडू खूपच बाहेर हाताळला गेलाय ऑफ स्टंपच्या, आणि पंचाने देखील सांगितले की हा चेंडू वाईड असेल. वाईड चेंडूची नोंद. धावफलक आता 34 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहतोय 7 चेंडू हे वाईड टाकले गेलेत, म्हणजे 7 अवांतर चेंडू इथे टाकले गेलेत. 7 अवांतर धावा देखील मिळाल्यात. बघा आता सरळ बॅटने फटका केलाय. या बॉल वरती देखील मिळतील 6 रन्स, 6 धावा मिळतील. मंगेश जाबरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार. किंवा डीजे आपण पाहतोय की 3 बॉल टाकून झालेत आणि 3 बॉल मध्ये आपण पाहतोय 16 धावा ह्या खर्च केल्यात गोलंदाज युवराज. आणि इथे देखील चांगला स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार दिसतोय मंगेश जाबरच्या बॅट मधून.
डीजे इथे आपण पाहतोय पाठोपाठ 2 षटकार ठोकलेत. ते बघा ऑन साइडला फटका खेळायचा होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. छोटे लॉंगॉर मध्ये एक धाव कंप्लीट करायचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज आपण पाहतोय अजय पवार हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. आता नव्याने बॅटर पांडुरंग सावर हा बॅटर नव्याने इन होतोय. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावफलक जर आपण आता बघितलं ना तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 47 धावा धावफलकावरती लागलं गेल्यात. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी आहे. मंगेश जाबर याचा कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे. तब्बल 23 धावा त्याने बनवल्यात. बघा एक या आकड्यावरती त्याला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर त्याचा आपण पाहतोय हा प्रवास षटकारांची आतिषबाजी त्याने या ओव्हर मध्ये केलेली आहे. इथे देखील एक मोठा फटका येताना दिसतोय. हा बॉल देखील जाईल सीमारेषा पार. हा आलाय धमाकेदार षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 50+ धावसंख्या ही धावफलकावरती लागली गेली. 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष हे ते ठेवलं गेलंय. इमोशन्स ने भरलेली कळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत आहे आमची पावर आहे. थँक्यू. चला कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत. सन्माननीय रामचंद्रजी जाधव साहेबांना विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करतोय. त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफीज ह्या स्पॉन्सर झाल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे करतोय. काटा असा कॉल आणि छापा आलेला आहे. मागोंडीवाडा टीम टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचं कारण काय की टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण तुम्ही निवडलंय. या मैदानावरती अगोदर कधी खेळलाय तुम्ही? खेळलोय. रिझल्ट काय लागला होता? लागले हारलोय पण जितलोय पण. हे मैदान आणि ही खेळपट्टी आपण पाहतो. खेळपट्टी मैदान याबद्दल काय म्हणाल? चांगला आहे. चला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती. आता बॅटिंग करत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 परत प्रयत्न करू. असे कुठले बॅटर असतील कुठले फलंदाज असतील तुमच्याकडे जे 50+ जाण्याचा प्रयत्न करतील 4 षटकांमध्ये? साईनाथ आहे, कृष्णा आहे, मी आहे, अजून जितू आहे. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. आपल्या देखील शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो म्हणजे आई वणुदेवी स्पोर्ट्स मांगोटीपाडा टीमनं अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला त्यांनी आमंत्रण केलेलं आहे. चला जाऊया डीजे कडे. ऐकूया सुमधुर संगीत. त्यानंतर जाऊया लाईव्ह ऍक्शन सोबत.
पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू आपण जर बघितला ऑप्शनच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. आपण पाहतो 54 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय आणि पहिला चेंडू हा वाईट टाकला गेलाय. मांगोटी पडा टीम आपण लक्षात घ्यायचं, आपल्याला खेळाडू कक्षेकडे बनवलेला आहे. आपण फिटिंगला तिकडे उतरू शकता, मात्र बॅटिंगसाठी तुम्हाला खेळाडू कक्षामधून तुम्हाला उतरावं लागेल, लक्षात घ्या. आपण मध्ये हा चेंडू घेऊन काढला, एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र एकाच धावावरती समाधान मानावं लागेल, कारण ज्या प्रकारे इथे शतरक्षण झालेलं आहे शतरक्षकाचं चांगलं थ्रो. एक धाव इथे कंप्लीट, धावसंख्या 2. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहतो या 13.50 ची सरासरी प्रति षटका मागे इथे राखावी लागणार आहे. इथे स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि हा चेंडू सरळ पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. थँक्यू डीजे. हा षटकार इथे ठोकला गेलाय. युवराज गांगडा त्याच्या बॅट मधून हा षटकार येताना दिसतोय आपल्याला. पाहतो या मंगेश जाबर याने शेवटच्या षटकामध्ये युवराज याच्यावरती आक्रमण केलं होतं. 4 षटकार ठोकले होते. आपण पाहतो फक्त हलक्यात हा चेंडू तिकडून काढला गेलाय. लॉंगर मध्ये शतरक्षक पोहोचला, एक धाव तर कंप्लीट दिसायचा प्रयत्न झाला होता. दुसरी धाव ही घातक ठरू शकली असती, तेच कारण फक्त एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. इथे आपण पाहतोय बॅटर बॉल संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल इथे तर दिसतोय. आशिष यादव यांचं आगमन झालंय, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, आपल्यासाठी खेळाडू कक्षेकडे राखीव ठेवले गेलेत, याची नोंद घ्यायची सर्व संघांनी. धावसंख्या झाली 9. ते पाहतो आपण पायावर त्या चेंडूवर आदळलाय. पंचांच्या मनामध्ये कुठलाही संशय नाहीये. पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. समीर गांगडा याची खेळी आता संपुष्टात येताना दिसते आपल्याला. 9व्या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद होतोय. रंगाने लय तू गोरी ग, लागाची सोन पापरी ग, लागाची सोन पापरी ग, लागाची सोन पापरी ग. पोरी तुला सासर मिळालंय कुणी, पोरी लाव तू कंगवा पणी, पोरी तुला सासर मिळालंय कुणी. घृणात आलाय, घृणात गोरे बघा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला होता आणि चेंडू सरळ व्ही-शेप मध्ये निघून गेला होता. शतरक्षक होते तिकडे, चांगलं शतरक्षण झालं. एक धाव शेवटच्या बॉल वरती मिळाली. धाव संख्या आपण पाहतोय 10. एक गडी बाद 10 धावा असं समीकरण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. पहिले षटक कंप्लीट झाले. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 44 धावींची आवश्यकता आहे. बघा 18 चेंडू आणि आता 44 धावा. चांगली शतरक्षण, एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आता 11 या आकड्यावरती.
इथे बघा खूप चांगला फटका ते गेला गेला, मिस टायमिंग झाला, क्षेत्ररक्षक पोहोचलाय बघा, खूप सुंदर झेल, खूप सुंदर झेल इथे पकडलाय आणि फलंदाज इथे ठरेल फेल. युवराज गांगडा याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. विकेट क्रमांक 3. The mix. डीजे सूरज पवार याला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली, दुसऱ्या बॉल वरती सिंगल धाव गेली आणि तिसऱ्या बॉल वरती देखील त्याने विकेट इथे मिळवलेली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय अजित गांगडा. ते पाहतो आपण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. जगदीश पोहोचलाय तिकडे आणि बघा आणखीन एक विकेट मिळालेली आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला. इथे बघतोय आपण खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. हॅट्रिक बॉल होता, मात्र हा बॉल डॉट येताना दिसतो. यश गांगडा नव्याने बॅटर इन झालाय. आपण पाहतोय 5 बॉल इथे टाकून झालेत. शेवटचा एक बॉल अजून बाकी असेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. इथे पाहतोय आपण हा चेंडू व्हाईट बॉल येताना दिसतोय. इथे पाहतो आपण कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे आणि फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसेल. दुसरं षटक कंप्लीट झाले. 54 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय फक्त 13 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण जर विचार केला ना तर 41 धावांचा अजूनही आवश्यकता आहे. 41 धावा अजून इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतोय अजित घरत त्यांच्याकडून थंड पेयाची व्यवस्था केली गेली. उसाचा रस नक्कीच त्यांनी ते आमच्यासाठी पाठवलेला आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मिस्टर करण अंबाला, अजितजी घरत त्यांच्याकडून आमचा जो पॅनल आहे, कॉमेंट्री बॉक्स पॅनल, डिबेट पॅनल आणि अंपायर साठी नाहीये, अंपायर्स पॅनल साठी नाहीये. गणेश सावर आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी आणि व्हाईट बॉलने इथे सुरुवात त्यांनी केलेली आहे. व्हाईट चेंडू आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 40 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या. म्हणजे इकडनं आता प्रतिषटकामागे 20 धावा इकडे बनवाव्या लागतील. म्हणजे 3 षटकार हे ठोकावेच लागतील आणि हे काम आता प्रेमल गांगड्याला करावं लागेल. इथे सध्या तरी त्यांचं काम जे सोपं करताना दिसतंय गोलंदाज गणेश सावर. 2 चेंडू त्याने वाईट टाकलेत.
बघा बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल इथे टाकले गेलेत. पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. 39 धावांची अजून आवश्यकता आहे. इथे पाहतोय आपण ज्या प्रकारे इथे फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये. तेच कारण डॉट बॉल इथे येताना दिसतोय. पहिला चेंडू आता डॉट इथे येताना दिसतोय. पहिला चेंडू टाकून झालाय. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू मध्ये 39 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ती अपील तर झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावली गेली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. धाव फलक 1 ने आता पुढे सरसवला गेला, ते म्हणजे 16 या आकड्यावरती. बघ आता हा चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय आणि अशाच काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रेमल स्ट्राईक वरती आला आणि प्रेमल याने आता हा एक मोठा फटका खेळलेला आहे. आणखीन काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे आई नवदुर्गा स्पोर्ट्स बिलकेडी संघाला हा मॅच जिंकण्याकरता. आता या षटकामध्ये नक्कीच एक संधी आहे, एक मोठा ओव्हर करण्याची प्रेमल गांगडाकडे. तो प्रयत्न करतो यावेळेस. पुन्हा एकदा खूप चांगला फटका ते खेळला गेलाय. चंदर आहे तिकडे. चंदर कुठली चुकी करणार नाहीये. खूप चांगलं झेल तिकडे आता पकडला गेलाय. बघा हवेची साथ होती, मात्र त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये प्रेमल गांगडा याला आणि ते आता फलंदाज बाद झालाय. नव्याने बॅटर आता सुरेश येताना दिसतोय आपल्याला. सुरेश कांगडा बॉल टाकून झालेत 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉल इथे देखील येताना दिसतोय आपल्याला. तिसरा व्हाईट चेंडू. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. बॉल मिड विकेटला खुल काढला गेला. हिराची आली तिकडे चेंडूला उचललं गेलं, फेकलं गेलं. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 31 धावा मॅच जिंकण्याकरता. बघा या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जर येतोय तर शेवटच्या षटकात समीकरण थोडस कमी राहील, मात्र मोठा फटका येताना दिसत नाहीये. एक धाव जर कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली जाते. या 2 धावे धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29 धावा. पांडुरंग सावळ येतो शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. आता या 6 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील. यश गांगडा याला इथे पादोपान बॅटचा एज लागलाय. चेंडू जातोय
शॉट थर्ड बँडला तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे पाहतोय आपण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे यश गांगडा हा फलंदाज बाद झालेला आहे. बघा ज्या प्रकारे आपण पाहतोय एक मोठं टार्गेट सेट केलं गेलं होतं, त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना भरपूर पिछाडीवरती सुटलेला दिसतोय आपल्याला बेलकडी संघ. समीर बाद झाला, युवराज बाद झालाय, गुरुनाथ बाद झालाय, प्रेमल देखील बाद झालाय, अजित देखील बाद झालाय आणि आता यश गांगडा देखील बाद झालेला आहे आणि नव्याने बॅटर आता नितीन गांगडा येताना दिसतोय आपल्याला. सध्या तरी आपल्याला गांगडा ब्रदर्स हे इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. सन्माननीय महेशी काणात त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय सन्माननीय महेशी काणात साहेबांचे आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, ज्यांनी आम्हाला सायकल स्पॉन्सर केलेली आहे. ते पाहतोय आपण 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. निलेश आपण पाहतोय येत आहे तिकडे बॅकअप साठी, चेंडूला उचलतायत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. पाहतोय महेशी काणात आणि चेतनजी दलवी यांच्याकडून आम्हाला सायकल स्पॉन्सर झालेली आहे आणि पाहतोय महेशी काणात यांचे आगमन झाले, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. इथे आपण पाहतोय एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय अजूनही 24 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॅटचा एज लागलाय, चेंडू स्टंपच्या मागे ट्रॅव्हल होते, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव इथे पळून पूर्ण केली जाते. या एका धावेने धावफलक 31 या आकड्यावरती 54 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं होतं. त्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे पिछाडीवरती येताना दिसतोय आपल्याला. ते पण फटका तर खूप चांगला केला गेलाय. अखेरीस मॅच संपताना दिसतोय आपल्याला, मात्र एक मोठा फटका नितीन गांगडा याच्या बॅट मधून येताना दिसतोय आपल्याला. बघा जे काम पहिल्या क्रमांकाचा, दुसऱ्या क्रमांकाचा, तिसऱ्या क्रमांकाचा, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज करू शकलेला नाहीये, ते काम 8व्या क्रमांकाचा फलंदाज नितीन गांगडा करून दाखवतोय. तर हा चेंडू देखील येतोय डॉट. अशा प्रकारे हा सामना, हा मॅच इथे जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हर लक ऐ नवदुर्गा स्पोर्ट्स वेलकडी. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टीम.